माझा मूळ मुद्दा तुम्ही कॅसिनोमध्ये गेला होता की नव्हता. तर आणखीन एक जावई शोध लावला या इंगोलेंनी, खून केलेल्या इंगोलेंनी, की ते म्हणतात की मनोरंजनाचं साधन आहे. मनोरंजनाचं साधन कसलं हो? एखादा मनुष्य बिअर बारमध्ये दूध आणायला जातो का? एखादा मनुष्य मटका खेळताना तिथं काय गणिताचे प्राध्यापक बसलेले असतात, प्रोफेसर असतात. एखादा माणूस वाईन शॉपमध्ये गेल्यानंतर तिथं तो काय दही ताक आणायला जातो का? साधं सोपं लॉजिक आहे. सापडला तुम्ही ऋतुराज क्षीरसागर, ते मान्य करा. तुमचे वडील तुम्हाला प्रोटेक्ट करायला येणं झाले, बिळात जाऊन बसले, बिळात, अक्षरशः बिळात जाऊन बसली क्षीरसागर. आणि ऋतुराज क्षीरसागर यांची तर कालची भेदरलेली अवस्था होती, भेदरलेली, पूर्णपणे भेदरलेली अवस्था होती. त्यांना सरळ विषय मांडता येत नव्हता. देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं.